मॉम सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या बेबीला थंडी वाजते आहे का? न्यूबॉर्न बेबी स्वतः बॉडी टेम्परेचर नीट कंट्रोल करू शकत नाही. बेबीचे हात आणि पाय थंड वाटत असेल तर लगेच पॅनिक होऊ नका. हे नेहमीच सिरियस नसतं, पण बेबीची छाती किंवा पोट थंड वाटत असेल तर बेबीला थंडी वाजत असू शकते. काही बेबीज थंडीमुळे जास्त चिडचिड करू शकतात आणि सतत आईच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतात. बेबी नीट झोपत नसेल किंवा वारंवार उठत असेल तरी टेम्परेचर चेक करा. काही वेळा बेबीची स्किन पेल किंवा स्लाइटली ब्लश दिसू शकते. असं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. रूम खूप थंड किंवा डायरेक्ट फॅन बेबीवर येत असेल तर अव्हॉइड करा. बेबीला सॉफ्ट आणि कम्फर्टेबल कपडे घाला, पण खूप जास्त लेयर्स पण अव्हॉइड करा, कारण बेबीला ओव्हरहीट पण होऊ शकतं. न्यूबॉर्न बेबीजला हलकी ऊब आणि कम्फर्टेबल वातावरण खूप इम्पॉर्टंट असतं. बेबी फिडिंग कमी करत असेल किंवा वीक वाटत असेल तर डॉक्टरांना दाखवा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आईचं इन्स्टिंक्ट खूप स्ट्रॉंग असतं. तुम्हाला काही अनयुज्युअल वाटत असेल तर हेल्प घ्यायला अजिबात हेजिटेट करू नका. बाळाला सुरक्षित, वार्म आणि प्रेमळ वातावरण हेच सगळ्यात जास्त कम्फर्टेबल वाटतं. अजून असे युजफुल मॉम टिप्ससाठी मॉम सिरीज फॉलो करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. हॅपी पॅरेंटिंग. बाय.